विलिनीकरणानंतर आम्ही एनडीएमध्ये जाणार ही गोष्ट काही लोकांना आवडली नाही किंवा दादाच एनडीएमधून बाहेर पडतील म्हणून एक गट नाराज होता। दोघांपैकी एका दृष्टिकोनातील गटानं या अपघाताचा कट रचलेला होता का, रोहित पवारांचा मोठा आरोप। पायलटने दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं, कौटुंबिक अडचणींमुळे पायलटला ब्लॅकमेल करण्यात आलेलं होतं का, रोहित पवारांना शंका। मोठा स्फोट करण्यासाठी विमानात अतिरिक्त इंधन ठेवण्यात आल्याचा दावा। 1100 डिग्री तापमानावर तासभर जळालं तर ब्लॅक बॉक्सचं नुकसान होतं, कागद, मोबाईल फोन, साबून, मग ब्लॅक बॉक्स कसा जळाला, रोहित पवार यांच्याकडून ही शंका व्यक्त। सत्तेतील अनेक लोक व्हीएसआरच्या मालकाशी संबंधित कंपनीवर अद्याप बंदी का नाही, काहींची कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी धडपड, रोहित पवार यांचा गौप्यस्फोट। अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाच्या सीबीआय तपासासह व्हीएसआर कंपनीच्या मालक आणि संचालकांची चौकशी व्हावी, राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे ही मागणी। फडणवीस लवकरच गृहमंत्री शहांकडे मागणीचा पाठपुरावा करणार। जयंत पाटलांच्या घरी विलिनीकरणासाठी 13 बैठका झाल्या। विलिनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असते, अजित पवार यांची इच्छा होती, रोहित पवार यांची माहिती। सध्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही। 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार होतील, प्रफुल्ल पटेल यांची स्पष्टोक्ती। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली, नंदनवन निवासस्थानी दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती। बीएमसी निवडणुकीनंतर दोघांमध्ये पहिल्यांदाच भेट। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला निवडणूक। शरद पवार, रामदास आठवले आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह दिग्गज खासदारांची टर्म संपणार, रिक्त जागांसाठी राजकीय हालचालींना वेग। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल प्राप्त, समितीने केलेल्या शिफारसीनुसार कारवाई करणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। अहवालानुसार पार्थ पवारांना क्लीन चिट मिळण्याचा अंदाज।